अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यात असलेलं खरपी या गावात विजय बिजवे यांची 8 एकरची संत्रा बाग आहे। मागील 10 वर्षापासून बिजवे हे संत्रा बाग लावतात, मात्र त्यांना म्हणावं तसं उत्पन्न होत नव्हतं। त्यामुळे 1 वर्षापूर्वी ही बाग आपण तोडून टाकावी असा विचार बिजवे यांनी केला। मात्र BSc ॲग्रिकल्चर असलेल्या मुलाच्या आग्रहाखातर त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून संत्रा फळबाग फुलवण्याचं ठरवलं। याकरता बिजवे यांनी सर्वप्रथम आपल्या 8 एकर शेतीचं गुगल मॅपिंग करून घेतलं। त्यानंतर पुणे येथील मॅप माय क्रॉप या कंपनीच्या सहाय्यानं एक सेन्सर आपल्या शेतात बसवला। या सेन्सरच्या माध्यमातून बिजवे यांना आपल्या शेतजमिनीत असलेली पाण्याची उपलब्धता तसेच जमिनीचे उष्णतामान, मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स याबद्दलचा तपशील मिळवण्यास मदत झाली। त्यानुसार त्यांनी आपल्या संत्रा झाडांना आवश्यक तेवढंच पाणी आणि औषधं वापरली। संत्र्याला बहर येण्याच्या काळात पांढरा आणि काळा मावा रोग येण्याची शक्यता अधिक असते, ज्यामुळे फुलोर नष्ट होऊ शकतो। त्यावर उपाय म्हणून बिजवे यांनी कुठलाही रासायनिक फवारा वापरण्याऐवजी आपल्या बागेत गुळ, साखर आणि दुधाच्या मिश्रणाची फवारणी केली। त्यामुळे बागेत मधमाशांचा वावर वाढला आणि पॉलिनेशन म्हणजेच पराग सिंचनाची प्रक्रिया देखील सहज शक्य झाली, ज्याचा फायदा हा फळ गळती थांबवण्यासाठी झाला। आज बिजवे यांच्या संत्रा बागेतील प्रत्येक झाडावर किमान 800 ते 1200 संत्रा फळ दिसून येत आहे। मागील 10 वर्षातील संत्रा बागेच्या उत्पन्नाची तुलना या 1 वर्षातील उत्पन्नासोबत केल्यास आपल्याला भरपूर फायदा झाल्याचं विजय बिजवे सांगतात। शेतीत AI टेक्नॉलॉजी वापरणं फार काही कठीण नाही असं बिजवे आपल्या अनुभवातून सांगतात। लक्षपूर्वक नियोजन केल्यास यश 100% मिळतं असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। मात्र यासोबतच झालेल्या उत्पन्नाला मार्केटिंगची व्यवस्था उपलब्ध नसल्यानं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल हा व्यापाऱ्यांना पडेल त्या भावात विकावा लागतोय, ज्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे अशी खंत देखील विजय बिजवे यांनी व्यक्त केली आहे। अमरावती जिल्ह्यात संत्रा प्रकल्प किंवा त्यांच्या मार्केटिंगची व्यवस्था जर झाली तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळेल आणि त्यांच्याजवळ पैसा उपलब्ध राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। माझं नाव विजय बिजवे, राहणार कसगाव। माझ्यापाशी 8 एकरामध्ये संत्र्याची शेती आहे। या शेतीमध्ये मी जवळपास आता 10 वर्षापासून शेती करतो संत्र्याची, पण संत्र्याचं उत्पन्न एकदम मला कमी मिळत आहे। इकडे संत्र्यावर रोगाचं प्रमाण जास्त, औषधीचे भाव जास्त, त्याच्यामुळे उत्पन्न फार कमी, जास्तीत जास्त 3 लाख रुपये, 4 लाख रुपये, 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये या प्रमाणात या शेतीचे निघत होते। आणि झाडं म्हणजे आता फेकून द्यायच्या मार्गावर होते, पण योगायोगाने माझा मुलगा पुण्याला AI टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो आणि त्यांचे जे सर आहेत गोसावी सर, तर याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की तुम्ही एकदा आमची टेक्नॉलॉजी वापरून पहा। माझा तर विश्वास बसत नव्हता, मी आता झाडं काढायच्या मार्गावर होतो। तर त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त एक वेळा आमचा प्रयोग करून पहा। तर त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग मी थोडंसं पहिले 100 झाडाचा प्रयोग करून पाहिला। तर मला खूपच म्हणजे त्याच्यामध्ये फरक वाटला। मग करता करता मी असं सोचलं की आता पूर्ण शेतातच करायचं आहे। तर पूर्ण शेती 8 एकर शेतामध्ये मी केलं। आज जवळपास माझ्याकडे 8 ते 9 लाख संत्रा आहे माझ्या बगीच्यामध्ये कमीत कमी, आणि 25, 30, 35 लाख रुपयापर्यंत मला उत्पन्न भेटेल असं माझा अंदाज आहे। आणि हे जर टेक्नॉलॉजी जर प्रत्येक कास्तकारांनी जर वापरली, काही जास्त महागीचा खर्च नाही, कमीत कमी 40 ते 50 हजार रुपये एकरी खर्च येते याचा। औषधी स्वस्त आहे आणि चांगलं टेक्नॉलॉजी आहे। हे जर वापरलं तर इकडे कास्तकाराला शेतीतले झाडं काढायचं कामच पडलं नाही। बरेचसे लोकांनी शेतीतले संत्र्याची झाडं काढणं चालू केलं, कारण कास्तकाराला पुरत नाही। AI टेक्नॉलॉजी पुणे कशा पद्धतीने मग हे हँडल केलं? हे त्यांनी सॅटेलाईटच्या माध्यमातून आणि सेन्सर बसवलं आपल्या शेतामध्ये। सेन्सरच्या माध्यमातून सेन्सर काय करते का तुमच्या जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे, झाडाला कोणतं अन्नद्रव्याची कमी आहे, काय उष्णतामान किती आहे, तर ते सेन्सर कळवते आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून तुमच्या झाडावर कोणता रोग येणार आहे, काय येणार आहे, हे पूर्ण आपल्याला मोबाईलवर दिसून पडते जागेवरच। उत्पन्नाचा आता फरक पडला? उत्पन्नाचा म्हणजे आज जवळपास 4-5 पट फरक पडला माझा। काय वाटतं किती लाखाचं उत्पन्न होऊ शकते? एकदा जवळपास माझा अंदाज तर आहे की 35 लाख रुपयापर्यंत माझा बगीचाचे पैसे यायला पाहिजे। आता मार्केट आहे म्हणजे दरवर्षी आधी किती येतो? दरवर्षी पण 4 लाख 5 लाख रुपये खूप झाला। अच्छा, 5 लाखाच्या आतमध्ये एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो। बाकी शेतकऱ्यांना काय तुम्ही? बाकी शेतकऱ्यांना हेच म्हणतो की तुम्ही हे टेक्नॉलॉजी वापरा, तुम्हाला झाड तोडण्याची गरज पडणार नाही आणि घर बसले होते। या माध्यमातून जर तुम्ही केलं तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचं झाड तोडायचं काय 100% झाडं फुटते, हमखास गॅरंटी घेतली नाही औषधं।
झाडं फुटते आणि माल टिकते. वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.